बघा ही पहा कैऱ्या आहे का. कैऱ्या आपला आता उन्हाळ्याचा दिवस चालू आहे, उन्हाळ्याचा सीजन चालू आहे. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आता ह्या खाण्याकरता कैऱ्या आपण आणतो. आता हे खाण्याकरता कैऱ्या आणलेल्या आहेत आपण, पण हे आपण काय करतो, चाकूनी चिरतो, त्याला हळद मीठ लावतो, खातो. पण तसं न करता आपल्याला जेवण हे जाण्याकरता, आपल्या समजा मस्त संरक्षण करण्याकरता, जेवण करताना आपल्याला मस्तपैकी अशी चटचटीत बनलं पाहिजे असं खायला आपल्याला कैऱ्या. एवढ्या आज कैऱ्यांपासून आपण गोड आंबट तिखट अशा पद्धतीने आपण त्याचं खायची वस्तू बनवणार आहे. मग आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे की आता बघा आपण ह्याला धुवून घेऊया सुरुवातीला कैऱ्यांना. बघा आता कैऱ्या आपण, आता सीजन कैऱ्याचा आहे, मस्त कैऱ्या किती बी आपल्याला आता भेटतात. मग सकाळी आपण जाऊन कैऱ्या आणलेल्या आहेत भरपूर. मग आता त्यासाठी आपल्याला ह्यांना थोड्या रुचिकी आहे ह्याच्यावरती ह्यांना स्वच्छ धुवून घेऊया. बघा आता आपण कैऱ्या धुतलेल्या आहेत, कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत. मग आपल्याला कैरीचं आपल्याला वरचं हे असं देठ काढून घ्यायच्यात. बघा आपल्याला अशा पद्धतीने बघा देठ काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ठेवूया, खाली जमिनीवरती नको. बघा आता दोन्हीचं पण आपल्याला देठ काढून झालेलं आहे. आता व्यवस्थित ठेवू. आपल्याला 2च कैऱ्यांपासून बनवायचे. मग आता आपल्याला 2 कैऱ्यांपासूनच बनवायच्यात. मग आपण कशा पद्धतीने बनवतोय हे तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या बी लक्षात येईल. आपल्याला खाण्याकरता अशा भारी एकदम मस्त वाटतं नाही खाण्याकरता करून घेतलेले. आता कैरी आपण स्वच्छ अगोदर धुवून घेऊया. बघा आता एवढा सीजन आहे. बघा आता मग आपल्याला ही कैरी, ह्या कैरी आपल्याला कुठे गेले, ही खिसणी. बघा ही खिसणी, बघा ह्या खिसणीने डायरेक्ट आपल्याला ही कैरी डायरेक्ट अशा कातड्या सहित म्हणलं तरी खिसून घ्यायची बघा. मग आता आपण खिसून घेणार आहे. बघा ही पहा. बघा आता कैरी आपली, बघा आता याला आपण खिसायला सुरुवात करूया. बघा आपल्याला ही कैरी कातड्या सहित अशा पद्धतीने खिसून घ्यायची. हे आपण किती आपण आंब्यांच्या सीजनमध्ये असे कैरी करतो कैऱ्यांचं, त्याच पद्धतीने आपल्याला आज एक मस्त पैकी आपल्याला बनवून घ्यायची आहे. मग आपल्याला आता सुरुवातीला कैरी खिसून घ्यायची बघा. बघा हे आपण आता कैरी खिसतोया. बघा किती पद्धतशीर एकदम झालेली. मग आपण आता राहिलेली पण खिसून घेऊया अगोदर. असं खाण्याकरता इतकं व्यवस्थित जेवण करताना हे आपण केलेली ही ना ह्याची चटणी पद्धतीने आपण करणार आहे. मग आता आपण काय काय ह्याच्यात टाकतोय आणि कसं करतोय तुम्ही पहा. तुम्ही पण म्हणता मस्त एकदम. म्हणून आपल्याला एक करून घ्यायचं आहे. तेव्हा आपण आता खिसून घेतलेली कैरी हवा ही पहा. आपल्या दोन्ही कैरी आता खिसून झालेल्या आहेत. आपण 2 कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत. मग आपल्याला निम्म ह्यातलं तिखट आणि निम्म आंबट गोड अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे. मग आता आपण निम्म आपल्याला ह्याच्यामध्ये चमच्याने काढून घेऊया. आपण वाटे घेतलेले आहेत. वाटेने आता
इतकं मस्त लागतं ना खायला, एकच नंबर लागतं हे असं बनवलेलं खाण्याकरता. बघा आपण आता बघा हे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. बघा आता ही खिसणी आपण साईडला ठेवूया. आणि बघा दुसरं म्हणजे आपल्याला 2 प्रकारची चटणी बनवायची आज. बघा आपण हे अशा पद्धतीने मुळ्याची देखील भाजी आम्ही बनवली होती. मुळा पण अशाच पद्धतीने खिसणीने खिसून बनवलेले होते. आता दुसरं आपण कैऱ्याचे असं लोणचं बनवतो, दुसरे आणि बरेच वस्तू बनवतो. पण ती न करता हे आपल्याला उन्हाळ्यासाठी स्पेशलिस्ट करायचं. मस्तपैकी जेवण जाणे आपल्याला खाण्याकरता बघा किती टेस्ट लागेल. पहा आपण आता दोन्ही कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत. हे पहा एकामध्ये आपल्याला आंबट गोड अशा पद्धतीने कैरीचं बनवायचं आहे आणि एकामध्ये आपल्याला चटणी हळद घालून ही बनवायचं आहे. बघा दुपारच्याला आपल्या खाण्याकरता चटणी देखील म्हणलं तरी चालतंय किंवा ही म्हणलं तरी. मग का आपण आता चालू करूया. आता आपल्याला दुसरं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गुळ. आता आपण आता गुळ घेतोय. आता आपण आता गुळ घेतलेला आहे. आपण आता गुळ किसायला सुरुवात करू. आपल्याला गुळ किती घ्यायचा आहे तुम्हाला मी सांगून द्या. त्याच्यावर गोड आणि आंबट अशा पद्धतीने आपल्याला कैरीचं मस्तपैकी रेसिपी टाईपच बनवायची आहे. इतकी मस्त लागतं ना. आम्ही चिचचं पण बनवतो अशा पद्धतीने. पण आता कैऱ्याचा सीजन आहे, आंब्याचा सीजन आहे, त्याच्यामुळं आपल्याला बनवून अगोदर घ्यायचं आहे. आपल्याला एवढ्या पद्धतीने गुळ खिसून घ्यायचा आहे. गुळ किसून झालेला आहे आपला. आता गुळ साईडला ठेवूया काढून. गुळ खिसणी ही आता ही आपली दोन्ही वाटी. मग आपल्याला एका वाटीमध्ये तिखट आंबट अशा पद्धतीने आपल्याला एक चटणी टाईपच बनवायची. 2 कैऱ्या त्याच्यामुळेच आपण खिसून घेतलेले आहेत. मग का आपण सुरुवातीला आपण चटणी घेऊया. तुम्ही म्हणता दादा ही काय, पण आता चटणी आहे आपल्याला. चटणी घेऊया. मग आपल्याला एवढ्याला 1 चमचाभर चटणी घ्यायची. हे पहा आपल्याला अशी एवढी चटणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. बघा चटणी टाकलेलं आहे. बघा आपल्याला नमक थोडं, बघा मीठ आपल्याला बघा अशा पद्धतीने बघा एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. आणि दुसरं म्हणजे आपल्याला बघा एवढी हळद टाकून घ्यायची. आपल्याला हळद पण लागणार आहे ना. बघा आपण हळद बी टाकून घेतलेली. बघा हे आपल्याला तिखट आंबट एकदम झणझणीत मस्तपैकी तिखट आंबट आपल्याला हळद पण लागते. आपल्या शरीरात हळद ही मस्त एकदम गेली आपल्याला हळदीचं. बघा आता याचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा होता. बघा एक जीव करून घेतलेला आहे. याचा खिसलेली आपण कैरी, हळद टाकलेली चटणी, हे सर्व एक जीव आपण याचा बंद करून घेतलेला आहे. बघा तर हे आपण आता बनवलेले साईडला काढून ठेवूया. बघा साईडला ठेवूया. आणि ही
ही पहा आपण ही खिसून घेतलेली कैरी ना, बघा आपण आता ही खिसून घेतलेली कैरी आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला बघा हे खिसलेला आपण गुळ आहे ना, ही गुळ न आपल्याला गॅसवर आणि ह्याच्यावर त्याचं न करता आपल्याला डायरेक्ट कैरीमध्येच बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. बघा खिसलेला गुळ ह्याच्या असा टाकून घ्यायचा आहे. मग आता हे आंबट गोड मस्तपैकी असे छान कैरी लागते ना. आता हे आपण याला आता मिक्स करून घेऊया. असं आता हे दोन्हीचा एक जीव होईपर्यंत आपल्याला त्याला असं मिक्स करत राहायचं आहे. आपण आता त्यासाठी कैरी आणल्या होत्या. काय आपल्याला कैरीपासनं अशी टेस्ट बाज लागत नाही, आंबट बी लागतं, थोडंसं गोड बी लागतं. खाण्याकरता जेवण ही करण्याकरता आपण चटणी कशी घेतो त्या पद्धतीने आपल्याला चटणी घेतली त्याची. आपल्याला असं एकदम मुरल्यासारखं असं करून घ्यायचं बघ. गॅसवर आणि ह्याच्यावर आपल्याला न करता हे असे एक नंबर होते बघा. असं मिक्स करून आता दुसरं काही टाकायची आपल्याला गरज नाही, काय नाही. बघा तुम्ही पाहू शकता हे का. समजा आता हे मिक्स झालेलं आहे, एक नंबर झालेलं आहे. आता तशाच पद्धतीने आपण हो काही तिखट बनवलेलं आहे ना, हो का हे पण किती व्यवस्थित बनवून आपण घेतलेलं आहे. आता हो आपल्याला जेवण करायच्या टायमाला आहे ना मस्तपैकी थोडं थोडं प्रत्येकाला घेतलं तरी खाण्याकरता एकदम टेस्ट बाजमध्ये लागत आहे. बघा म्हणून आपल्याला अशा पद्धतीने तिखट आंबट आणि गोड आंबट अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं होतं. मग तरी आपण आता ह्याची थोडी टेस्ट घेऊया. मला टेस्ट घेऊन मी दावतो कसं झालंय ती. हा काही आपला तिखट आंबा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. हा काही तिखट आंबा आणि हा काही गोड आंबा आहे का, आंबट गोड अशा पद्धतीने आपण गुळ घालून आंबा बनवला आहे. हे आपण बनवलेला असा व्हिडिओ का नाही, तुम्ही जरी काय नाही ही बनवून तुम्ही पण बनवून पहा. मग तुम्हाला ही एकच वेळेस बनवा, मग तुम्ही म्हणता खाण्याकरता इतके टेस्ट बाज लागते नाही. बघा आता हे थोडा तुम्हाला ह्याची टेस्ट करून दावतो. बघा हे आपण बघा तिखट आंबा काय इतका छान लागतोय ना, एकच नंबर झालेला आहे. आपण हाताने बनवलेला आहे, इतका एक नंबर झालेला आहे का नाही. तिखट बी मापात पडले, हळद बी मस्त पडली आणि कैरी बी. आपण तुम्हाला सांगतो कैरीचे कातडं ही घेतलंय ना, का घेतलंय माहिती का, कातड्यापासून ते इतकी टेस्ट निर्माण तयार होती का नाही ह्याची, लय बाहेर लागत आहे. आणि हो काही गोड आंबा, दुसरं काहीच नाही आपण घातलेलं, नुसती कैरी आणि गुळ. मग आता हे गोड आंबा एकदम मस्त पैकी तिखट आंबा गोड आंबा असा झालाय. याला पण व्यवस्थित एकदम गुळही पडलेला आहे. तेव्हा आपण काही आपल्याला भाकरीवर ते खायला चपातीवर जेवण करताना खाण्याकरता एक नंबर झालेलं आहे. मग आपण हे बनवलेले गोड आंबट तिखट आंबट. तर तुम्हाला हा आपण बनवलेला व्हिडिओ कसा वाटलाय ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही रोज एक कैरी कापून त्याचे दोन्ही थोडं थोडं बनवून एकदा पहा. खाल्ल्याच्या नंतर तुम्ही म्हणता खरंच एक नंबरच आहे.
मग तरी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. नमस्कार.